अस्वच्छ मिठाई आणि पनीर नंतर आता एफडीए आपला मोर्चा चायनीजकडे वळवण्याच्या तयारीत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनीच याबाबतचे संकेत दिले. गेल्या 2 महिन्यात ज्या कारवाया झाल्यात त्यानंतर चायनीजकडेही लक्ष द्या अशी मागणी होती आणि त्यामुळे चायनीज फूडकडे थोडे लक्ष द्यायचंय असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय. एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. तर याच कार्यक्रमात त्यांनी आणखी एक गमतीशीर किस्सा सांगितलाय. ड्रिंकची चव बरोबर नाही म्हणून लोक रात्री 12 ते 1 वाजता फोन करतायत असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय आणि सभागृहात एकच हशा पिकलाय. पुणे विद्यापीठामध्ये आता एफडीए आहे म्हणून सांगायला हरकत नाही. तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या पाषाण रोडला. मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं. आणि कुठे पाठवायची? म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे. म्हणजे ड्रिंकमध्ये सुद्धा अडल्चरेशन असतं, सबस्टँडर्ड असतं, भेसळ असते, हे त्याच्यामध्ये आहे.